डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये सुद्धा असाच एक धक्कादायक प्रकार घडलाय। कल्याणातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या नातेवाईकांनीच डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना घडली आहे आणि मारहाण केल्यानंतर पेशंटचे नातेवाईक फरार झालेले आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। कल्याण पूर्वेतील भानुज्योत हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडलाय। एका पेशंट सोबत आलेला त्याचा मुलगा, ज्याचं नाव विनीत देशमुख असं सांगितलं जातंय, हा विनीत डॉक्टरांच्या केबिनमध्ये आला होता आणि डॉक्टर योगेंद्र जयस्वाल हे पेशंटला त्याच्या आजाराबाबत समजून सांगत होते। त्यावेळेलाच विनीतनं तिथे येत संताप व्यक्त केला। त्यानंतर पेशंटनं स्वतः आपल्या मुलाला केबिनच्या बाहेर जायला सांगितलं। मात्र काही वेळानं विनीत पुन्हा डॉक्टरांच्या केबिनमध्ये आला आणि डॉक्टर जयस्वाल यांना त्यानं मारहाण करायला सुरुवात केली। या घटनेमुळे हॉस्पिटलमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या प्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। काल रात्री सुमारे 11:15 वाजता पेशंटला मी तपासत होतो। पेशंटचं नाव होतं जयवंत देशमुख। ठीक आहे, तो फॉलोअपला आला होता। त्याचा बरगड्या फ्रॅक्चर होता। त्याचा मुलगा आला होता। मी पेशंटला नीट सर्व समजून सांगत होतो, पण त्याचा मुलगा तोच गोष्ट मला 10 वेळा विचारत होता ना, आणि तू मध्ये बोलत होता। मी त्याला ऑलरेडी 10-15 वर्ष सर्व एक्सप्लेन केलं। परत तो मला तू करून बोलत होता, मला हे नीट सांग, हे नीट सांग, औषध कसं घ्यायचं ते नीट सांग। मी ऑलरेडी सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं आहे आणि मी तुम्हाला बोलतोय, तुम्ही मला तू कशाला करताय? तर तुम्हाला बोला तू काय मोठा डॉक्टर लागलाय का? आणि मला शिव्या गाडी देत होता तू, असं आहे। तर तो बाहेर गेला आणि येऊन मला मारायला सुरू केलं। मी 112ला कॉल केला, पोलीस आले आणि मी तिकडे जाऊन त्याला FIR नोंद केली। माझ्यासोबत कॅम्पसवाचे प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी आले आणि त्याचे मेंबर्स आले आणि तिकडे आम्ही FIR नोंद केली। आता तो अटक आहे का काय? नाही, अटक नाही। त्याचा आता काय ॲड्रेस पण नाही आता काढला आतापर्यंत पोलिसांनी। कोळसेवाडी पोलीस ठाणे कल्याण पूर्व येथे परवा रात्री भानुज्योत हॉस्पिटल या ठिकाणी एक पेशंट श्री जयवंत देशमुख यांच्याबरोबर त्यांचा मुलगा विनीत देशमुख आला होता आणि तेथील जे ऑन ड्युटी डॉक्टर योगेंद्र जयस्वाल यांच्याबरोबर त्याने तो त्या प्रिस्क्रिप्शनबद्दल माहिती घेत होता आणि त्याच वेळेस तो त्यांना आरेतुरे करत होता। म्हणून डॉक्टरांनी त्याला विचारलं, तू आरेतुरे का करतोय? मी तुला तर आवाजावं करतोय। आणि याच्यावरून त्यांचं बोलाचाली झाली आणि त्यातून विनीत देशमुख याने डॉक्टरांना मारहाण केलेली आहे। या घटनेचं CCTV फुटेज पण रेकॉर्ड झालेलं आहे आणि या बाबतीत डॉक्टर जयस्वाल यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विनीत देशमुख याच्याविरुद्ध महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस पर्सन ॲक्ट कलम 3 व 4 व भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आरोपीचं काय अजून अटक झाले? सदर आरोपी अद्याप फरार आहे। तो मिळून येताच त्याच्यावर पुढील कारवाई करत होता। डॉक्टरांच्या संघटना आता या घटनेबाबत काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। त्याचप्रमाणे लोकमत KDMC या आमच्या YouTube चॅनलला सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मयुरी चव्हाण, लोकमत।